नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 65. मागच्या भागात आपण बघितले होते, इनामदार तुम्ही काही गोष्टी लपवल्यात आमच्यापासून. अहो, एकमेकांचे व्याही होणार आहोत आपण, अशा गोष्टी लपवून चालत नाही, कुलकर्णी बोलत होते. सौम्य आणि मिसेस कुलकर्णी तिथेच बाजूला बसलेल्या होत्या. मला वाटलं त्यांना रिद्धी आणि अमेयच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं असेल. तसं असेल तर फारच चांगलं होतं, म्हणजे माझं काम तसं सोपं होणार होतं. पण मुलीचे प्रेम प्रकरण म्हटल्यावर मला मात्र लाजेने मान खाली घालावी लागली असती. आता ते पुढे काय बोलणार या गोष्टीचे टेन्शन यायला लागले होते. तुम्हाला काय बोलायचे आहे मी समजलो नाही. म्हणजे तुम्हाला सगळं माझ्याच तोंडून ऐकायचं आहे तर ठीक आहे, मी सांगतो सगळं समजावून. कुलकर्णी कुचेष्टेने हसत असल्यासारखे बोलत होते. मलाही आता त्यांचा राग यायला लागला होता. आता बघूया पुढे. रिद्धी तुमची मुलगी नाही. मिस्टर कुलकर्णी, हे काय बोलत आहात तुम्ही? मी बरोबर तेच बोलतोय. रिद्धी तुमची मुलगी नाही. तुम्ही तिला दत्तक घेतलंय आणि एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवली, कुलकर्णी म्हणाले. रिद्धी माझी मुलगी नाही असे मी कधी मानतच नाही. मी दत्तक घेतले असले तरी तिला आपली मुलगी म्हणूनच वाढवले आहे. मी माझे नाव संस्कार दिले आहे तिला. मला नाही यात तुम्हाला काही सांगण्यासारखं वाटलं. नवीन नातं जोडतोय आपण, एवढी मोठी गोष्ट तुम्ही कशी काय लपवू शकता? जरी तुम्ही तिला नाव दिले असले तरी तुमचे रक्त नाही आहे तिच्यात. जाती कूळ पाहून लग्न ठरवणारे आपण असंच कसं? कुलकर्णींच्या बोलण्याचा अंदाज बघून हर्षला खूप राग येत होता. त्याच्या मुलांवर कुणी बोट उचललेलं तो सहनच करू शकत नव्हता. हर्षने त्यांना मध्येच थांबविले. कुलकर्णी, तुमचे विचार असे असतील असे वाटले नव्हते. मी रक्तापेक्षा संस्कारावर विश्वास करतो आणि माझ्या मुलींमध्ये कुठलीही खोट नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. माझी मुलगी तुमच्या मुलापेक्षा सरस आहे, हर्ष म्हणाला. तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझा मुलगा योग्य नाही? मी असे काहीही म्हणालो नाही. हर्ष चिडला आहे हे त्यांच्या लक्षात आले, तरी तसे त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. हे बघा मिस्टर इनामदार, आपण यावर काही मार्ग काढायचा प्रयत्न करू. उद्या नातेवाईकांना कळलं तर उगाच चर्चेचा विषय नको. मार्ग काढू? रिद्धी माझी मुलगी आहे, ती आहे तशी आहे. यात मार्ग काढायचा प्रश्न आलाच कुठे? आणि तुम्हाला तिच्याबद्दल काही शंका असतील तर मला हे लग्नच मान्य नाही, हर्ष ठामपणे म्हणाला. मिस्टर इनामदार, मी लग्न मोडण्याची भाषा वापरली नाही, पण तुम्ही आता फार टोकाचं बोलताय. एकतर ती मुलगी तुमची नाही, माहीत नाही कुठल्या. माझ्या मुलीबद्दल मी यापुढे एक शब्दही ऐकणार नाही आणि तुमच्या घरात जर तिचे लग्न झाले तर आयुष्यभर तिला हेच ऐकत राहावं लागणार. त्यापेक्षा इथंच थांबलेलं बरं राहील, हर्ष ठामपणे म्हणाला. मला असं नव्हतं म्हणायचं इनामदार साहेब, आपण शांतपणे बोलूया. असं लग्न मोडण्याची भाषा वापरू नका. कुलकर्णी आता लग्न मोडणार म्हणून घाबरले होते. त्यांना लग्न मोडायचं नव्हतं, फक्त हर्षित इनामदारला त्यांची कमी दाखवून आपली बाजू बळकट बनवायची होती, जेणेकरून नेहमीच त्यांना आपल्या दबावात ठेवता येईल. मला माझ्या मुलीचा फार अभिमान आहे. कुणी तिच्यावर बोट उचललेलं मला चालणार नाही आणि तुम्ही त्याची सुरुवात केली आहे. मी आता या क्षणी हे लग्न मोडतोय. इनामदार, मुलांचाही जरा विचार करा. सौम्यच्या मनात भरली तुमची मुलगी. आपल्याला या दोघांच्या भविष्याचा विचार करावा लागेल. सौम्य मात्र अजूनही मान खाली घालून गप्प बसून होता. हो, पण त्याला अजून बायकोच्या बाजूने उभे राहता येत नाही. तेव्हाची आपली चर्चा चालली, पण तो एक तरी शब्द बोललाय का? हर्ष म्हणाला. मोठ्यांच्यामध्ये लहानांनी बोलायचे नाही असे आम्ही त्याला शिकवले आहे, कुलकर्णी म्हणाले. पण लग्न तो करणार आहे. त्याच्या होणाऱ्या भावी पत्नीबद्दल आपण बोलत आहोत. त्यामुळे त्यांनी आपली बाजू मांडणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पुढे जाऊन जर तिला गरज पडली तर मला नाही वाटत हा तिच्या मागे खंबीरपणे उभा राहील. हर्ष रोखून सौम्यकडे बघत होता. तसे नाही अंकल, पण तुम्ही दोघे बोलत असताना. सौम्य बोलताना पुन्हा अडकळला. सौम्यच्या त्या घरात काहीच कर्तृत्व नसल्यासारखे त्याला असं मध्ये बोलता येत नव्हतं. म्हणून कुलकर्णींना रिद्धी आपली सून म्हणून हवी होती. ती बिझनेस फार पुढे नेऊ शकते हे त्यांनी चांगलेच ओळखले होते. सौम्य तेवढा हुशार नव्हता, पण रिद्धी त्याच्या सोबतीने बिझनेस बराच पुढे नेऊ शकली असती. पण हर्षने अचानक लग्न मोडण्याची भाषा केल्याने आता कुलकर्णी यांचा डाव त्यांच्यावरच उलटल्यासारखा वाटत होता.
रिद्धीमध्ये काहीतरी कमतरता दाखवून आपण त्यांच्या कंपनीचे काही शेअर्स सौम्यच्या नावावर करून घेऊ हा कुलकर्णीचा प्लॅन होता. एनिवेज हे नातं समोर जाऊ शकत नाही, त्यामुळे इथेच थांबलेलं बरा. चला येतो मी कुलकर्णी साहेब, हर्ष म्हणाला. इनामदार साहेब, साखरपुड्याची तारीख ठरली आहे आणि निमंत्रणही गेली आहेत. अशा वेळी जर तुम्ही सोयरीक तोडली तर तुमच्याच मुलीची बदनामी जास्त होणार आहे, कुलकर्णी म्हणाले. ते मी बघून घेईल, त्याची चिंता तुम्ही करू नका. एवढे बोलून हर्ष त्यांच्या घरातून बाहेर पडला. पण आता पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. एकतर सगळीकडे निमंत्रणं गेली होती. अमेयसोबत तिचं लग्न ठरवायचं म्हटलं तरी त्यात वेळ जाणार होता. साखरपुड्याची तारीख पोस्टपोन करावीच लागणार होती. पण घरी काय सांगायचे हा प्रश्नही त्याला पडला. कुलकर्णी रिद्धीच्या बाबतीत असं काही बोलेल याचा तिच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणून हर्षला हे घरीही सांगता येत नव्हते. हर्ष हा घडलेला प्रकार सगळ्यांजवळ सांगत होता, पण त्यातला बराचसा भाग त्याने वगळला. कुलकर्णी आणि त्यांचे संभाषण त्यांनी पूर्णपणे घरी सांगितले नाही. मंजिरीच्या कानावर आधीच सगळे प्रकरण टाकले होते. जर रिद्धीला हे सगळे सांगणे घातक होते, पण तिला दत्तक घेतलेले असल्यामुळे सौम्यसोबत तिचे लग्न तुटले हे तिला आता कळून चुकले. पण अमेयला आणि त्याच्या बाबांना कसे काय तयार केले तुम्ही, रिद्धीने विचारले. कुलकर्णी यांच्याकडून आल्यावर मी अमेयला भेटलो. त्याला रिद्धीचे सत्य माहीत आहे का ते विचारले. हर्ष सांगत होता. हो अंकल, मला सगळं काही माहीत आहे रिद्धी आणि आद्विकविषयी, आणि मला ती रिद्धी आहे म्हणून आवडते, तुमची मुलगी आहे म्हणून नाही. मी तिच्यावर प्रेम करतो. तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमची प्रॉपर्टी बघून तिच्यासोबत संबंध जोडला तर हे मात्र चुकीचे आहे, अमेय म्हणाला. मग ठरलेल्या दिवशी तिच्याशी साखरपुडा करशील? तुम्ही म्हणाल तर मी आजही तिच्यासोबत साखरपुडा करायला तयार आहे. आणि तुझे बाबा, ते तर या लग्नाच्या विरोधात आहेत. मला त्यांच्या विरोधाचा काहीही फरक पडत नाही. फार फार काय करतील, मला प्रॉपर्टीमधून बेदखल करतील ना. मला त्यांच्याकडून काहीही नको. मी स्वतःच्या मेहनतीवर सगळं काही कमवू शकतो. अरे पण जन्मदाते वडील आहेत ते तुझे, हर्ष म्हणाला. आहेत, पण ते आपल्याच फायद्याचा पहिला विचार करतात आणि रिद्धीला मला त्यांच्या या स्वभावाचा बळी पडू द्यायचं नाही. मी तिच्यासाठी अख्ख्या जगाशी भांडू शकतो, अमेय बोलला. किती फरक होता त्याच्या आणि सौम्यमध्ये, आणि अमेयचा हाच स्वभाव माझ्या मनाला स्पर्श करून गेला. त्याची आई फार साधी आणि प्रेमळ वाटली. अमेयवर त्यांचेच संस्कार होते, पण त्यांच्या वडिलांना डावलून हे लग्न करणे मला तरी पटत नव्हते, म्हणून मी त्यांना स्वतः जाऊन भेटायचे ठरवले. त्याचे वडील माझ्या ऑफिसमध्ये येऊन भांडून गेले तेव्हा अमेयने त्यांना जाब विचारला होता. पुन्हा तुमच्या दारात कधीच पाऊल ठेवणार नाही असेही निक्षून सांगितले होते. त्यामुळे तो मलाही त्याच्या वडिलाकडे न जाण्याचे सांगत होता. कदाचित त्यांच्याकडून माझा अपमान होईल असे वाटत होते. पण मी जेव्हा सांगितले की त्यांना भेटल्याशिवाय मी हे लग्न ठरवू शकत नाही, तेव्हा तो स्वतः माझ्यासोबत आला. मी आतमध्ये जाऊन प्रतापरावांना भेटलो, पण अमेय मात्र बाहेर गाडीतच थांबला. त्याच्या वडिलांना तर ठाऊकही नव्हते की सोबत अमेयसुद्धा आला आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने माझे स्वागत केले. मला सन्मानाने बसायला सांगितले. कशासाठी आलो आहे याची त्यांना कल्पना आलीच होती. हे बघा प्रतापराव, एका मुलीचा बाप म्हणून तुमच्याकडे आपल्या मुलीचे स्थळ घेऊन आलो. तुम्ही त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये येऊन जे काही बोललात ते गैरसमजामुळे होते, आणि मला या दोघांच्या नात्याविषयी कुठलीही कल्पना नव्हती. त्यामुळे मीही जरा तुमच्याशी रूडली बोललो. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण मागे जे काही झाले ते विसरून जाऊया. इनामदार साहेब, आम्ही खेड्यात राहणारी माणसं. आता मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडली आणि कायमची शहरातली झाली. आम्हाला वाटलं आम्ही इकडली खेड्यातली मुलगी सून म्हणून घेऊन आलो तर आमच्या मुलाचे आमच्या घराशी आणि या गावाशी नातं जुळून राहील. याच स्वार्थापायी त्याचे लग्न आमच्या पसंतीच्या पोरीशी लावून देण्याचा आमचा अट्टहास. तुमच्या मुलीशी त्याचं जर लग्न झालं तर तो कायमचा तिकडचा होऊन जाईल. आमच्याशी त्याचे काही संबंध राहणार नाही, प्रतापराव म्हणाले. आपल्या घराची असलेली नाळ अशी सहजासहजी तुटत नाही. आपल्या घराच्या ओढीने, घरातील माणसाच्या ओढीने आपली पावले गावाकडे वळतात, आणि सगळं लहानपण इथे गेल्यावर तो असं कसं गावाशी नातं तोडणार आहे. बरोबर बोललात तुम्ही. जिव्हाळ्याच्या माणसाच्या ओढीने माणूस घरी परततो, पण त्याची जिव्हाळ्याची आई इथे नाही ना. आम्ही फार आधीच वेगळे झालो. आजीच्या मायेसाठी तो कधी येतो
पण त्याची म्हातारी आजी किती दिवस जिवंत राहणार आहे? मग तर तो गावाला नेहमीसाठी पारखा होणार. तुम्ही माझ्या मुलीला अजून बघितले नाही म्हणून असे बोलताय. ती तुमची दुरावलेली नाती पुन्हा जोडून देईल. विश्वास ठेवा माझ्यावर. एकदा तुम्ही तिला बघून तरी घ्या. आणि कायम शहरात वाढलेली माझी रिद्धी हा वाडा बघून सुद्धा हरखून जाईल. तुमच्याशी त्यांचं नातं कधीच तुटणार नाही हे मी वचन देतो तुम्हाला. हर्ष म्हणाला. असं झालं तर फारच छान होईल. पण खरंच तुमच्या मुलीला आमच्यासारख्या खेड्यातल्या लोकांशी जुळवून घ्यायला जमेल? प्रतापरावांच्या मनात बरेचसे प्रश्न होते. पण अमेयची आजी जवळच उभी होती. ती आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होती. तसंही अमेयने संबंध तोडण्याची भाषा बोलली होती. आणि तो किती जिद्दी आहे तेही त्यांना माहीतच होते. पण प्रतापराव मात्र अजूनही विचारात पडले होते. बराच वेळ झाला आमचं बोलणं चालू होतं. पण अमेयसुद्धा गाडीतून उतरला आणि घरात आला. अमेय, तू कधी आलास? प्रतापरावांनी विचारले. आम्ही दोघं सोबतच आलो. खरं तर अंकल एकटेच येणार होते. पण माझा तुमच्यावर काही विश्वास नाही. तुम्ही त्यांचा अपमान कराल असं वाटलं म्हणून मी सोबत आलो, अमेय म्हणाला. आपल्या मुलाचा आपल्यावर एवढा विश्वास पाहून त्यांना थोडेसे वरमल्यासारखे झाले. बरं, तुझं काय मत आहे? त्यांनी आपल्या मुलाला विचारले. मी माझे मत तुम्हाला याआधी सांगितले आहे. मी लग्न करेल तर फक्त रिद्धीसोबत. नाही तर मला लग्न करायचेच नाही. आणि तुम्हाला भीती वाटते ना मी इथे परत येणार नाही याची? तर मी आत्ता इथे आलो तर फक्त रिद्धीसोबतच येणार, नाही तर माझे या घरात पाऊलही पडणार नाही, अमेय म्हणाला. त्याची आजी आणि बाबा एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. अमेय, असा काय बोलतोस? वडील आहेत ना रे ते तुझे. वडील आहे म्हणूनच माझा काहीतरी हक्क आहे त्यांच्यावर. आजपर्यंत मी आपला कुठलाही हट्ट त्यांच्याकडून पुरवून घेतला नाही. पण आता मात्र हा हट्ट मी करणारच, अमेय जिद्दीने म्हणाला. मला आवडेल तुझा हट्ट पुरवायला, प्रतापराव अचानक बोलून गेले. एवढ्या सहजासहजी मानतील असे अमेयलाही वाटले नव्हते. तो अविश्वासाने त्यांच्याकडे बघायला लागला. अरे, असं काय बघतोस? होऊ दे तुझ्या मनाप्रमाणे. तू सुखी होणार असशील तर मला सगळं काही मान्य आहे, ते अमेयच्या पाठीवर थोपटत म्हणाले. तुम्ही खरं बोलताय ना? तुमचा काही दुसरा हेतू तर नाही यात? नाही रे, कुठलाच हेतू नाही. जा, तयारीला लाग लग्नाच्या. आणि इनामदार साहेब, मी रागाच्या भरात तुम्हाला काही कमी जास्त बोललो असेल तर माफ करा, प्रतापराव त्यांच्यासमोर हात जोडत म्हणाले. असं काय करताय प्रतापराव? अहो, तुम्ही वराकडील मंडळी, आमच्यासमोर हात जोडल्याने कसे होणार? हवं तर व्याही म्हणून गळाभेट घेऊ शकतो. हर्ष त्यांच्याशी गळाभेट घच म्हणाला. चला मग, पुढची बोलणी कधी करायची? प्रतापराव म्हणाले. जरासा प्रॉब्लेम झाला आहे प्रतापराव. तुम्ही त्या दिवशी बोलून गेल्यात आणि मी घाईघाईने माझ्या मुलीचे लग्न ठरवून टाकले. पण तिच्या चेहऱ्यावरची नाराजी बघून मात्र माझं मन मानत नव्हतं. आणि तो मुलगाही मला व्यवस्थित वाटला नाही म्हणून आम्ही ठरलेलं लग्न मोडलं. पण साखरपुड्याची तारीख ठरली आहे. त्याच तारखेवर या दोघांचा साखरपुडा झाला तर मला फार आनंद होईल. म्हणजे माझ्या मुलीला मी अमेयच्या रूपात सरप्राईज देऊ शकेन. हर्षने प्रतापरावांना सगळे स्पष्ट सांगितले. त्यांना काय उत्तर द्यावे काही समजत नव्हते. वाईट तर वाटतच होतं. बाबा प्लीज, एवढं मान्य करा ना. तिला हे सरप्राईज देताना मलाही फार आनंद होईल, अमेय विनवणीच्या स्वरात म्हणाला. प्रतापरावांनी त्याच्याकडे बघितले आणि होकार दिला. ठरलं तर मग येत्या रविवारला साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही सगळे तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळीसह आमंत्रित आहात, हर्ष म्हणाला. अमेयच्या सावत्र आईने सगळ्यांना मिठाई दिली. तिथून लग्न पक्क करून मी आनंदाने मुंबईला परत आलो आणि तुम्हा सगळ्यांना हे सरप्राईज दिले, हर्ष सांगत होता. रिद्धीचे डोळे भरून आले होते. ती आपल्या डॅडच्या खुशीत शिरली. अगं वेडाबाई, आता कशाला रडतेस? सगळं झालं ना तुझ्या मनासारखं, हर्ष म्हणाला. थँक्यू डॅड, थँक्यू व्हेरी मच. मनू, तुझ्या जावयाला जेवायला बोलवलेस की नाही? स्वयंपाक एकदम झक्कास व्हायला पाहिजे. पहिल्यांदा येतोय जावई घरी, हर्ष हसत म्हणाला. तसे सगळ्यांचे चेहरे उजळून निघाले. मंजिरी आवराआवर करायला किचनमध्ये निघून गेली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटू या पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.